भयकथा बस स्टॉप. रात्रीचे 11:30 वाजले होते. पावसाची हलकी सर होती आणि रस्ता पूर्ण रिकामा. तो बस स्टॉप. दिवा लुकलुकत होता. अनिकेत एकटाच उभा होता. शेवटची बस यायची वेळ झाली होती. पण आज काहीतरी विचित्र शांतता होती. तेवढ्यात बस स्टॉपच्या बाकावर कोणीतरी बसलेलं दिसलं. पांढऱ्या साडीतील एक स्त्री. चेहरा खाली, केस पूर्ण चेहऱ्यावर. अनिकेतने आवाज दिला. बस आली का? ती हळूच मान वर करते. पण तिचा चेहरा नव्हताच. फक्त काळा, खोल अंधार. दिवा अचानक बंद पडतो. आणि कानात कुजबूज ऐकू येते. इथे थांबू नकोस. मी इथेच मेली आहे. अनिकेत मागे वळतो. पण पाय हलत नाही. बस स्टॉपच्या भिंतीवर रक्ताने लिहिलेलं दिसतं. शेवटची बस कधीच येत नाही. अचानक जोरात ब्रेकचा आवाज. बस येते. तो धावत चढतो. श्वास सावरतो. पण ड्रायव्हर हळूच म्हणतो, तू एकटाच नाहीस. मागे बघ. अनिकेत मागे वळतो. तीच स्त्री बसच्या शेवटच्या सीटवर बसलेली. हसते. आणि बस स्टॉप दूर जातो. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी होती. काल रात्री बस स्टॉपवर एका तरुणाचा मृतदेह सापडला. आणि बस स्टॉप आजही रात्री दिवा लुकलुकतोय.